राम राम मंडळी, मराठी आपल्या कट्ट्यावर हार्दिक स्वागत. आज आपण भेटणार आहोत अशा व्यक्तीला, हँडसम लोक, संकेत पाठक. आज बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर आलेले आहेत. सर, प्रथम पहिली गोष्ट म्हणजे आज तुम्ही वाईल्ड कार्ड म्हणून एंट्री घेतलेली आहे बिग बॉसच्या घरामध्ये. आणि आज तुम्ही 30 दिवस त्याच्यामध्ये राहून आलेले, 30 ते 27 दिवस तुम्ही राहून आले. तर तुमचा हा प्रवास कसा होता? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल. आणि बिग बॉसच्या घरात जे काही मी 27-28 दिवस राहिलो तो एक वेगळा प्रवास होता असं आपण म्हणू शकतो. कारण कधीही न एक्सपिरियन्स केलेली गोष्ट ती होती की असं एका घरात आपण इतक्या अनोळखी लोकांबरोबर बरोबर. इतक्या दिवस राहणं. त्यामुळे डिफिकल्ट होता, पण गमतीदार मजेशीर प्रवास होता. पण जेव्हा ही वाईल्ड कार्डची एंट्री तुमच्यापर्यंत आली, हम्म. तर तेव्हा तुमचा काय एक्सप्रेशन होता? जेव्हा खरं तर असं होतं की मी सुरुवातीला पण जाऊ शकलो असतो, पण प्रायर हा. कमिटमेंट्स आणि येस. त्याच्यामुळे दुसरं काम पण असल्यामुळे ते जमलं नव्हतं तेव्हा. म्हणून वाईल्ड कार्डची पण जेव्हा संधी आली तेव्हा मला असं वाटलं की खरंच वाईल्ड कार्ड जाण्यात पॉईंट आहे का? आधीपासून जायला पाहिजे होतं, मध्येच काय बरोबर. जायचं. बट इव्हेंच्युअली तेवढा वेळ होता, वेळ निघून गेलेली होती. पण म्हटलं वाईल्ड कार्ड तर वाईल्ड कार्ड बघू, आपण ट्राय करू आणि आपण आपल्या परीने 100% देण्याचा प्रयत्न करू आणि तेच मी केलं. त्यामुळे माझं डोक्यात तेच होतं की जरी वाईल्ड कार्ड असलं तरी मी ॲज अ कंटेस्टंटच खेळणार होतो आणि तेच मी तर केलं. तुम्ही आज रंगमंचावरती तुम्ही नाटक केले आहेत, सिरियलमध्ये तुम्ही काम बनवलं आहे. पण हा बिग बॉसचा हा जो खेळ आहे, हा वेगळाच खेळ आहे. हे तुम्हाला जाणीव असणार. हो. तरी सुद्धा तुम्ही इथे मेंटेन केली. तेव्हा तुमचं काय मनात काय होतं? आणि तुम्ही काय स्ट्रॅटेजी घेऊन तुम्ही तिकडे गेले होते? तेच आहे ना, कलाकार म्हटल्यावर वेगवेगळ्या गोष्टी ट्राय कराव्याच लागतात येस, आणि येस. कराव्याच लागतात म्हणण्यापेक्षा ती एक भूक असते की अरे बरोबर. हे काय, हे करून बघितलं पाहिजे, ते येस, काय, येस. ते करून बघितलं पाहिजे. आणि समोरून जेव्हा संधी आली की असं असं बिग बॉस आहे, बिग बॉस शो काय आहे हे माहित होतं. आणि समोरून जर संधी आली तर मग ती नको सोडायला असं मला एक वाटलं, म्हणून मी ती संधी घेतली आणि पूर्ण त्याला न्याय द्यायचा प्रयत्न केला. बरोबर. आणि आतमध्ये गेल्यावर एवढंच होतं वाईल्ड कार्ड की जे लोक ऑलरेडी तिथे 50-60 दिवसांपासून होते त्यांच्याबरोबर कोप अप करणं थोडं डिफिकल्ट गेलं. पण आय थिंक ते व्यवस्थित पार पडलं असं मी म्हणू शकतो. त्या घरामध्ये. नाही, नाही. तिकडे घरामध्ये रोज वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज बनवाव्या हा. लागतात. आपण बाहेरून किती अभ्यास करून गेलं, कितीही काही झालं, तरी त्याचा फारसा फायदा होत नाही. अजिबात होत नाही असं नाही म्हणत, फारसा फायदा होत नाही. कारण ऑलरेडी तिकडे वेगवेगळे डोके काम करत असतात. त्यांच्या बरोबर आहे. स्ट्रॅटेजीज डेली बेसिसवर बदलत बरोबर आहे. असतात. त्यामुळे तुम्ही एक डोक्यात नोशन घेऊन जाल आणि ते तसंच होईल अशी काही गॅरंटी नाही. गोष्टी बदलतात. प्रत्येक जण आपापल्या डोक्याने खेळतो आणि जर तसं नाही झालं तर मग आपण फसतो. मस्त सर. सर, पण आपण जेव्हा एंट्री घेतली होती वाईल्ड कार्ड म्हणून, हं. पण तुम्ही दुसऱ्याच आठवड्यामध्ये तुम्ही कॅप्टनशिप घेतलं. म्हणजे तुमचा खेळ किती एकदम स्ट्रॉंग होता. हो. बरोबर. पण त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या अपोजिटला एक व्यक्ती होती विशाल म्हणून. हं. ते तुम्ही आजच्या ह्याच्यामध्ये तुम्ही पाठवून खेळून अशा तुमची सध्या चर्चा आहे. हो. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगता? आता जर पाठवून खेळलो असतो तर दुसऱ्या आठवड्यात मग कॅप्टन झालोच नसतो हां. कदाचित. पण तसं काही नव्हतं. मी त्याच्या बरोबर खेळत होतो. तो माझ्या बरोबर खेळत होता. डेफिनेटली तेव्हा जिथून सपोर्टची मला गरज होती, जिथून सपोर्ट मिळाला तिथून तो सपोर्ट मी घेतला. कोणाच्या पाठीमागे जाऊन नक्कीच नाही खेळलो. नाहीतर तुम्ही बघू कारण ही शकता. चर्चा भाऊच्या धक्क्यावर पण झाली भावाच्या होती. जागी. हो, तसं दिसण्यात आलं, पण त्याच्यावर क्लॅरिटी मी तेव्हाच दिली होती, की येस. तसं काही नाहीये. ते डिसिजन सगळे माझे होते. ते आम्ही एकत्र ग्रुपमध्ये असल्यावर डिस्कशन होणारच. त्यामुळे ते ग्रुपमधले डिस्कशन होते. आता ते जर तसे समोर आले असतील, तर तसे नको यायला पाहिजे. पुढच्या वेळेसपासून मी ती दक्षता घेतली होती. बरोबर. पण असं बघायला गेलं की तुम्ही घरात असताना तुम्ही जेव्हा एंट्री घेतली वाईल्ड कार्डनी, तेव्हा तुम्ही राखीच्या तुमचं तुम्ही याचं हे करणार होते. पण राखी पण तुमच्या ह्याच्यापासून स्टार्टिंगला तुमच्याबरोबर चांगली होती. त्याच्यानंतर तुमचं जरा ते कसं काय? नाही, राखी सुरुवातीपासून चांगलीच होती. मी तिला गमती-गमतीत माझं हां. टार्गेट ठेवलेलं. आणि ते तिलाही माहिती होतं, की टार्गेट म्हणजे बुवा, की लक्ष ठेव माझ्याकडे. उगीचच हे नको करू. ती जशी गंमत करते, तशीच ती गंमत होती. ती मी तिला आल्या-आल्या सांगितली होती टार्गेट मध्ये. आणि तसंच आमचं समीकरण होतं. मैत्रीचं नातं आहे, निखळ येस, मैत्रीचं येस. नातं आहे. आता त्याच्या मैत्रीमध्ये उतार-चढाव येतात, थोड्याशा चुका होतात, ते होतात. जसं नॉर्मल आयुष्यात आपण एक मित्र-मैत्रिणीचं नातं असतं, तसंच ते बरोबर. नातं आणि तसंच ते आत्तापर्यंत आहे. आता तुम्ही नात्याची गोष्ट काढली तर तन्वीबद्दल तुम्ही काय सांगणार? तन्वी आहे स्ट्रॉंग प्लेयर आहे, वन ऑफ द स्ट्रॉंग प्लेयर. ते जरी ग्रुपमध्ये खेळत असले, तरी आहे ना, ग्रुप आत्तापर्यंत टिकला होता. आत्ता प्रभू येस. बाहेर गेला शनिवारी. पण आहेत त्यांचे 3 लोकं अजूनही तसेच शाबूत आहेत. ते ग्रुपमध्येच खेळत आलेत.
कदाचित ते ग्रुप मध्ये असेपर्यंत जितके पुढे जातील तुमचा तितके जातील. आठवणीचा टास्क एकंदरीत जेणेकरून तुम्हाला स्पीडवर राहणार आणि तुम्ही त्या टास्कमुळे मी पुढे पण गेलेले आहेत. तो कॅप्टन्सीचा टास्क ज्याच्यामुळे मी कॅप्टन झालो, जो मासे वेचण्याचा टास्क होता, ज्याच्यामध्ये पूर्ण अख्खी एक टीम माझ्या विरोधात होती आणि मी एकटाच होतो. वा वा. तर तो टास्क माझ्या लक्षात राहील नाही. विशालच्या बाबतीत काय सांगणार? प्लेअर चांगला आहे, प्रत्येक ठिकाणी स्वतःचं नाव जोडायची त्याला सवय आहे, मुद्दाम करतो असं नाही म्हणू शकत, पण तो त्या सवयीमुळे प्रॉब्लेम होतात समोरच्याला. जो प्रॉब्लेम मला झाला कदाचित, जे भाऊंनी मला, रितेशजींनी सांगितलं, आणि त्याच्यावर मी काम केलं. त्यामुळे एक शिकून आलेली व्यक्ती आहे, त्याला माहिती आहे बिग बॉस कसं खेळायचंय. हिंदी बिग बॉस तो खेळून आलेला आहे. बरोबर आहे. तो त्याचा एक्सपर्टीज आणि त्याचा एक्सपिरियन्स तो डेफिनेटली कामाला लावणार. तो जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार. जे लोकांना नाही माहित की बिग बॉस एंड पर्यंत कसं चालतं, त्यांच्यासाठी तो डिसएडव्हान्टेज आहे. बरोबर. एवढीच गोष्ट आहे. बाकी तो त्याच्या परीने गेम त्याला माहिती आहे, इव्हेंच्युअली इंडिव्हिज्युअल गेम आहे, तो त्या हिशोबाने त्याचा गेम खेळतो. त्याच्या परीने तो बरोबर असेल, बाकीच्यांच्या परीने तो साफ चुकीचा आहे. पण हे तुमचं एडिक्शन होणं हे तुम्हाला अनपेक्षित होतं का, कसं होतं? हो हो, अजिबात अपेक्षा नव्हती मला, आणि मला वाटलेलं मी राहील अजून. सागर यांचं एविक्शन होईल कारण आम्ही तिघं लाईनीत उभं होतो, तेव्हा मला असं वाटलेलं गेम त्यांचा थोडासा वीक आहे कम्पेअर्ड टू मी. Yes. ज्या लेवलवर आता माझा गेम होता, तर मला अजिबात अपेक्षा नव्हती की मी बाहेर जाईल. पण याच्या आधी तुमच्या एक आठवड्यापूर्वी म्हणजे आठवड्यापूर्वी तुमची फॅमिली आली होती, तुमचा हो. एक भाऊक क्षण दिसून आला. हो. पण जे नेगेटिव्हिटी बघून आलो की जे तुमचे जे प्रेक्षक वर्ग आहेत निगेटिव्ह वाले, हम्म. ते तुम्हाला ट्रोल करत होते की आताच तुम्ही आले नाही, असं तसं, म्हणजे एकदम. मग हो. त्याला तुम्ही काय उत्तर देणार? नाही, त्यांना काही उत्तर देण्याची गरज नाहीये. त्यांनी राहावं त्यांच्या जवळच्या लोकांपासून लांब, आणि मग त्यांना 1 महिन्याने भेटावं आणि मग ठरवावं की खरंच भाऊक होतं की नाही होतं. त्यांना मी काय उत्तर देऊ? मला जे वाटलं ते झालं. मी काय कोणाला दाखवण्यासाठी माझ्या बायकोला भेटलं नव्हतं. त्यामुळे मला त्यांना उत्तर द्यायचं काय गरजेचं वाटत नाही. ती आमच्यामधली खूप खाजगी गोष्ट आहे, जी टीव्हीवर दाखवली गेली, ठीक आहे. नसेल आवडत तर नका बघू. तेव्हा चांगली आम्ही गोष्ट भाऊच्या तर धक्क्यावर एकंदरीत बघितलं शेवटच्या वेळी, शेवटच्या क्षणाला तुम्ही भाऊकडे आले. हो. भाऊला तुम्ही एक तुमच्या वडिलांची एक आठवणातील शब्द सांगितले, काय हो. ते काय आहे? तिथून माझं एविक्शन झाल्यानंतर जेव्हा ते माझ्याशी बोलत होते रितेशजी, तेव्हा मी त्यांना तेव्हा तुम्ही सांगितलं. एकदम भाऊक झाले होते की एकदम. हो, तेव्हा माझे वडील म्हणायचे, ते मी त्यांना सांगितलं की इट्स नॉट ओव्हर व्हेन यू Yes. लूज, इट्स ओव्हर व्हेन यू क्विट. आणि हा गेम मी क्विट केला नाही. तेव्हा गोष्ट तेव्हा नाही संपत जेव्हा तुम्ही हारता. गोष्ट तेव्हा संपते जेव्हा तुम्ही गोष्ट सोडून देतात, क्विट करतात, बरोबर आहे. गिव्ह अप करतात. आणि हा गेम मी क्विट नाही केलाय, माझं एविक्शन झालेलं आहे, मी स्वतःहून नाही सोडलेलं, त्यामुळे इट्स नॉट ओव्हर फॉर मी. तर हे शब्द मी त्यांना सांगितलेले, जे त्यांना कुठेतरी रिलेट झाले, त्यांचे पण वडिलांचं. सर, पण हे जेव्हा तुम्ही गोष्ट बोलले, तुमचे जे शब्द सांगितले, हो. तेव्हा भाऊ पण भाऊक झाले. हो. त्यांनी पण सांगितलं, काहीतरी गोष्ट सांगितली, मी हो. पॉलिटिशियन्स मधला आहे. येस. मग त्यावेळी तुम्ही ऍक्च्युली कारण मी जे बोलत होतो ते शब्द त्यांनी ऐकला, आणि ते जे बोलले तो शब्द मी ऐकला, आणि आमचं खूप चांगलं संभाषण तिथे घडलं. मला नाही वाटत त्याच्या अगोदर बिग बॉसच्या स्टेजवर इतकं सेन्सिबल संभाषण Yes. कोणाबरोबर त्यांनी केलं असेल. Yes, ते yes. स्वतःहून ते बोलले, जिथे त्यांनी जेनिलियाजींचाही उल्लेख केला की Yes, yes. त्यांनी पण माझ्याबद्दल विचारलं किंवा बरोबर आहे. बोलणं झालंय. तर मला ते खूप सेन्सिबल संभाषण वाटलं, मुद्देसूद, इकडचं तिकडचं फापट पसारा नाही, आणि जी गोष्ट घडली त्याच्यावरच आम्ही बोललो. प्रेक्षकाने तुम्हाला आज इन्व्हिटेशन केलं, त्या पब्लिकला तुम्ही आज काय सांगणार, जेणेकरून आज तुम्हाला पुढे जाऊन तुम्हाला सपोर्ट मिळणार? डेफिनेटली माझा काही पब्लिकवर राग नाही किंवा मी नाराजी नाही आहे. त्यांना जे वाटलं ते त्यांनी केलेलं आहे. एक कलाकार म्हणून मी माझं काम बरोबर आहे. समोर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. कधी कधी काम आवडतं, कधी कधी नाही आवडत, जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक बॉलवर 6 मारू नाही शकत, येस येस. पण आपण प्रत्येक बॉलला हारूही नाही शकत, हे फक्त लक्षात ठेवायचं. आणि खूप खूप धन्यवाद, तुमचे आभार. तुम्ही जे काही प्रेम आजपर्यंत दिले आणि इथून पुढे असंच देत राहा, हीच इच्छा.